आईच्या प्रॉपर्टीमध्ये किंवा बहिणीच्या प्रॉपर्टीमध्ये त्या बहिणीपेक्षा जास्त त्या नवऱ्याला आणि तिच्या मुलाला जास्त इंटरेस्ट असतो. आता कसं आहे की आता म्हणजे जरा ह्यात भावनिक किंवा नातेसंबंध इमोशनल एक अँगल आहे की भाऊ बहिणींचं प्रेम असतं, अगदी. पण ते मुलाला किंवा त्या नवऱ्याला कळत नाही. यामध्ये काय होतं कधी कधी की मुलांना असं वाटतं किंवा माझा प्रश्न आहे तो की आईच्या प्रॉपर्टीमध्ये मुलांना अधिकार आहे का आई जिवंत असताना? ओके, आता बघा हा असं कॉन्ट्रोवर्शियल नाही म्हणता येणार. हा प्रश्न कसा आहे, आईची प्रॉपर्टी त्यांच्या वडिलांकडनं जे प्राप्त झाली किंवा वडिलांकडनं ते प्राप्त होणार आहे त्या कुटुंबातून, म्हणजे आईचे 2 कुटुंब, पूर्वी वडिलांकडनं आणि नंतर लग्न झाल्यानंतर मग हिथल्या कुटुंबात येते. आता ह्या कुटुंबातनं ज्या प्रॉपर्टीज मिळतात त्याला त्याच्या वडिलांकडनं, ते त्याच्या स्वकष्टार्जित प्रॉपर्टीज होतात. जोपर्यंत आई जिवंत आहे तोपर्यंत त्यांची मुलं मुली मागू शकत नाहीत. ओके. आणि मध्यंतरी आता सुप्रीम कोर्टने पण तसे स्ट्रेट अवे गेस्चर्स दिलेत की आई जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्यांच्या मुलं मुलींना त्याच्या प्रॉपर्टीमध्ये अधिकार मागता येणार नाही. ओके. म्हणजे त्याची ते सेल्फ अक्वायर्ड प्रॉपर्टी होती, त्याला ते वाटपात मिळाली पण तर त्याची ते सेल्फ अक्वायर्ड प्रॉपर्टी होती आईची. असं आहे. म्हणजे आईनी जोपर्यंत ते आहेत तोपर्यंत जर द्यायचं असेल भावाला तर त्यांनी द्यावं, नाही तर ते गेल्यानंतर परत ते मुलगा गेल्यानंतर सगळे मुलांचे हक्क अधिकार लागतात. मुलं मग परत तिकडे Right, ते right, मामाला right. त्रास देऊ अगदी शकतात. अगदी 100%. आणि तसंच होतं तसं. आणि बऱ्याच वेळा वयोवृद्ध आई असली म्हणजे जास्त एज झाल्यानंतर की काही बिचारी बोलू शकत नाही, तर मुलांमार्फत ते दावा केले जातात. असे आम्ही भरपूर मॅटर्स बघतो की त्याची इच्छा नसती त्याच्या भावाच्या विरुद्ध कोर्टात जायची, मात्र इच्छा नसताना त्याला विटनेस बॉक्समध्ये उभा राहून त्याला प्रश्नाचे उत्तर द्यावे लागतात. रडत्यात, मी तर बघितलेत उत्तर देताना. आपल्याला पण कधीतरी वाटतं की बाबा ह्याला खरोखरच भावापोटी प्रेम आहे, पण ती पुत्र प्रेमापायी ती सगळं. ॲब्सोल्युट. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला भेट द्या.